सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे वडीगोद्री इथे तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालंय। कालच्या राड्यानंतर आज पुन्हा सगळे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। मराठा ओबीसी आंदोलकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली, त्यामुळे सध्या वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी शांतता राखण्यासाठी पोलिसांचा देखील मोठा फौजबाटा तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्री देखील 2 गटांमध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती। त्यानंतर आज देखील ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आंदोलनकर्ते आमने सामने आले आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। पोलीस कर्मचारी चोख ड्यूटी बजावताना आपण पाहू शकतोय। त्यावेळी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी वडीगोद्रीमध्ये 2 गटातील आंदोलक आमने सामने आल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रत्येक समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र तणाव निर्माण होणार नाही याची काळजी नेत्यांनी घ्यावी, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, 2 समाज एकमेकांसमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी। एक मिनिट दादा, मला काय सांगाल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला होता, दोन्ही समाजाकडूनच्या वतीने या ठिकाणी घोषणाबाजी झालेली आहे। आत्ताच तुम्ही ओबीसी नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केलेली, नेमकी तुम्ही काय चर्चा केलेली आहे? त्यांना सांगितलं शांतते, तुमचं आंदोलन सुरू द्या, आमचं आंदोलन शांतते, आम्ही मराठी शांतता आहोत। 58 वर्ष मराठ्यांनी शांतते काढले। एक तर मराठा कुणाच्या नादी लागत नाही, नादी गेला तर कुणाला शिलाई पण राहून देणार नाही। त्यामुळे मराठ्यांनी मनोदादाने आदेश दिला आहे, सगळ्यांनी शांत राहा, आपलं शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन शांततेत चालू द्या, असं आम्ही शांततेत सगळं आता समोर पांगलेलं आहे। या ठिकाणी शांतता चालू आहे। दादा समाज हा शांत आहे, शांत राहणार। 58 वर्ष मराठ्यांनी शांततेत काढले, इथून पुढे मराठा शांतच राहणार। जोपर्यंत मनोदादाचा आदेश येत नाही तोपर्यंत कुठलाही गदारोळ होणार नाही। या ठिकाणी लाईव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। त्या ठिकाणी शेकडो पोलीस देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे। त्या ठिकाणी घोषणाबाजी करणारे आणि आंदोलन करणारे काही जण ताब्यात देखील घेतल्याचं चित्र दिसतंय। 2 गटामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे, त्यामुळे वडीगोद्रीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात येते। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न चांगलाच तापत असल्याचं आपण पाहू शकतोय। गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवल्ली सराटीमध्ये मनोज जरांगे सगळे सोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतायत। त्या ठिकाणी जालन्यामध्येच वडीगोद्री इथे ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके, त्यासोबतच नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरू आहे। या ठिकाणी वडीगोद्रीमध्ये त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते आणि ओबीसी आंदोलनकर्ते एकमेकांसमोर आले आणि एकमेकांसमोर आल्यानंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। काल रात्री देखील या 2 गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। काल रात्री देखील या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मात्र हे वातावरण शांत करत आज दुपारी देखील ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी परत एकदा हे आंदोलनकर्ते आमने सामने आले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सध्या काय स्थिती आहे? जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत या ठिकाणी दोन्ही आंदोलनकर्ते।
किरण, आपण बघितलं असेल की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाल्याची माहिती मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा जे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच दरम्यान ओबीसी कार्यकर्त्याकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात झाल्याच्या नंतर या ठिकाणी मराठा कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते. काल रात्री सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा सेवक आंतरवालीच्या दिशेने जात असताना ही घोषणाबाजी झाली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण घोषणाबाजीचं वातावरण निर्माण झाल्याने दोन्ही समाज आमने सामने आलेले होते. आपण बघू शकतो की आता आपण सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आहोत की ज्या ठिकाणी पोलिसांनी त्या स्थळापासून या ठिकाणी आंदोलकांना हटवल्याच्या नंतर हे आंदोलक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि सोलापूर धुळे महामार्गावर हे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. ज्या ठिकाणून मराठा आंतरवालीच्या सराटीने जाणारा दिशेचा मार्ग आम्हाला मोकळा करून द्या अशी मागणी अद्यापही आंदोलनाकडून केल्या जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मनोज जरांगे पाटलांचे जे स्वयंसेवक आहे जे या ठिकाणी दाखल झालेले आहे त्यांनी येऊन पोलिसांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण बघू शकतो की या मराठा आंदोलकांना आता या ठिकाणून हलवत धुळे सोलापूर महामार्ग हा पूर्णपणे या ठिकाणी रिकामा केलेला आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या 2 तासापासून हा अशाच प्रकारचा राडा या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मनोज जरांगे पाटील यांना भेटीसाठी येत असताना त्या ठिकाणी आंतरवालीकडे जाण्याचा मार्ग आहे. त्याच मार्गावर या ठिकाणी आपण बघू शकतो की लक्ष्मण हाके यांनी आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे. जो रोड आहे त्या रोडच्या शेजारीच हे आंदोलन सुरू असल्यामुळे लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणून त्यावेळेस मराठा आंदोलक घोषणाबाजी करत जात असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता जे आंतरवालीचे जे सरपंच आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते पण आपण बघू शकतो की या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की ते सुद्धा आता कार्यकर्त्यांना या ठिकाणून हलवताना आपल्याला दिसत आहेत. सर्व कार्यकर्त्यांना ते विनंती करतायत. सर्व कार्यकर्त्यांना ते त्यांच्या गावाकडे पाठवून देण्याचं काम करतायत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते आले होते. बऱ्याचशा गाड्या त्यांनी या ठिकाणून काढून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता आणखी काही कार्यकर्ते येणार आहेत. तर आपण बघू शकतो की या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते हे यांनी शांततेच्या भूमिकेत आपलं आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे. ते आपण बघू शकता की हे सरपंच आहेत की जे या ठिकाणून सर्व गाड्या या ठिकाणी काढून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय. किरण, नक्कीच लक्ष्मण, अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीचा जो रहदारीचा किंवा प्रवासाचा जो रस्ता आहे तो एकच आहे का? कारण काल रात्री सुद्धा मराठा आंदोलनकर्ते आणि ओबीसी आंदोलनकर्ते रोडवरती आमने सामने आले होते आणि तेव्हा देखील घोषणाबाजी झाली होती. परत आज सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात असताना सुद्धा ही परिस्थिती उद्भवलेली आहे. तर नेमकं त्या ठिकाणच्या आता स्थितीबद्दल सविस्तर सांगा. निश्चितपणे किरण, आपण बघू शकतो की जो आंतरवालीला जाणारा जो रस्ता आहे, आंतरवालीसह अनेक 10 ते 12 गावाला जाणारा जो रस्ता आहे तो एकमात्र रस्ता असल्यामुळे या ठिकाणून आपण बघू शकतो की या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि आंतरवालीला जाण्याचा जो टर्न आहे, तुम्ही संभाजीनगर, जालना, बीड, धुळे, सोलापूरहून जी मराठा आंदोलक किंवा जे लोक आंतरवालीला जातात ते या ठिकाणून याच मार्गावरून जात असतात. कारण हा एकमात्र रस्ता त्या ठिकाणी असल्यामुळे आणि जो दुसरा रस्ता आहे तो मातीचा रस्ता असल्यामुळे तो 2 किलोमीटर दुरून असल्यामुळे पोलिसांनी लोकांना त्या ठिकाणी जाण्याचा आग्रह धरला होता. मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की तो एकमात्र रस्ता जो आहे तो रस्ता या ठिकाणी असल्यामुळे त्याच ठिकाणून हे दोन्ही आंदोलक जात आहे आणि त्यामुळे या दोन्हींच्या घोषणाबाजी सुरू आहे. त्या घोषणाबाजीतून हा गोंधळ निर्माण झालेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या ठिकाणचा मी आता रस्ता दाखवतोय की पोलिसांनी जो मार्ग काढून दिलेला आहे तो रस्ता आपण बघू शकतो. कच्चा रस्ता आहे, जो पैठणचा डावा कालवा आहे त्या ठिकाणून आता मराठा सेवक या आंतरवालीच्या दिशेने जाऊ लागलेले आहे. कारण तो मुख्य जो डांबर रस्ता आहे तो डांबर रस्ता या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून पुन्हा अडवलेला होता. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे. आता हा जो रस्ता आहे आपण जो बघतोय दृश्यामध्ये, हा रस्ता ज्या गाड्या जात आहेत हा रस्ता मराठा सेवकांसाठी इकडून रिकामा करण्यात आलेला आहे. मात्र या रस्त्यानं पाऊस आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात चिखल होतो म्हणून आणि हा रस्ता हा कॅनॉलच्या शेजारी असल्यामुळे मराठा सेवकाकडून या ठिकाणी त्याच मार्गाने जाऊ द्यायचा आग्रह केला जात आहे. आपण बघू शकतो की या रस्त्यानं त्या ठिकाणी जे बाजूला कॅनॉल आहे त्या कॅनॉलच्या परिसरातून मोठी कसरत करत या ठिकाणून अनेक या गाड्यांना जावं लागत आहे. त्यामुळं या ठिकाणी हा वाद निर्माण झालेला आहे आणि लक्ष्मण हाके यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी
मुख्य रस्त्यावरच आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनासमोरही पेच निर्माण झालेला आहे. कारण की जाणारा प्रत्येक व्यक्ती आणि आंदोलकाव्यतिरिक्त सुद्धा त्या ठिकाणून जाणारा प्रत्येक नागरिक आहे, जे समोरचे 10 ते 12 गाव आहे, त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणून जावं लागतंय. मात्र लक्ष्मण हाके यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सकाळी यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते हे मुख्य रस्त्यावर सुरू केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो की हा वाद निर्माण झालेला आहे. किरण, नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.